कांद्याच्या भावावरून पुन्हा एकदा ओरड सुरू झाली आहे। दिल्लीच्या बाजारात ग्राहकांना तब्बल 70 रुपये किलोनी कांदा घ्यावा लागतो, तर नाशिकच्या बाजारातही कांद्याचे भाव 5,000 रुपयांपर्यंत वाढल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत येतच असतील। पण खरंच कांद्याचे भाव एवढे वाढले का हो? का फक्त कांद्याच्या भाववाढीला हवा दिली जाते? कांद्याचे भाव खरंच कितीपर्यंत पोहोचले आणि वाढलेल्या या कांद्याच्या भावामध्ये शेतकऱ्यांचं खरं अर्थकारण काय आहे, याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन। माध्यमांमध्ये सध्या कांद्याचे हेडलाईन होताना दिसत आहेत। कांद्याचे भाव मागील 2 आठवड्यांमध्ये बऱ्यापैकी वाढलेत। कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केली, अशा बातम्या आता सध्या येत आहेत। यासाठी कांद्याच्या कमाल म्हणजे जास्तीत जास्त भावाचा आधार घेतला जातोय। आता आपल्याला माहितीच आहे की बाजारामध्ये कुठल्याही कमोडिटीला म्हणजे कांद्यालाच नाही तर कुठल्याही शेतीमाल बाजाराला 3 प्रकारचे भाव मिळत असतात: कमाल, किमान आणि सरासरी। परंतु आता सध्या फक्त कांद्याच्या कमाल भावाची चर्चा आपल्याला दिसते। उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीमध्ये ग्राहकांना 70 रुपये किलोने कांदा घ्यावा लागतो, अशा बातम्या येत आहेत। तसा अर्थसुद्धा जोडला जातोय। पण खरंच दिल्लीमध्ये सगळ्याच भागामध्ये सगळ्याच प्रकारच्या कांद्याला 70 रुपये किलोचा भाव आहे का? तर नाही। दिल्लीमध्ये कांद्याचा सरासरी भाव आहे 40 रुपये किलो। हे मी सांगत नाही आहे, हा आकडा आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा। या मंत्रालयाच्या मते दिल्लीच्या सर्वच भागांमध्ये कांद्याचा सरासरी भाव हा 40 रुपये प्रति किलो आहे। तरीही चर्चा कशाची आहे? ती 70 रुपये किलोची। आता आपल्याला माहीतच आहे की एखाद्या शेतीमालाला बाजारामध्ये किमान, कमाल आणि सरासरी असे भाव मिळत असतात। यापैकी किमान आणि कमाल हे दोन्ही भाव अगदी थोड्या कमी मालाला मिळत असतात। त्यातही कमाल भाव हा अगदी थोड्या मालाला मिळतो। पण सध्या चर्चा केली जाते ती मालाच्या कमाल भावाची। आता कांद्याला 5,000 रुपयांपर्यंत भाव मिळतो अशी चर्चा आहे, परंतु खरंच 5,000 रुपये सरसकट भाव मिळतो का? तर नाही। 5,000 रुपये भाव हा काही बाजारांमध्ये अगदी थोड्या मालाला मिळतोय। सरासरी भाव पातळी आजही राज्यभरात 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान आहे। म्हणजेच कांद्याला सरसकट 5,000 रुपये भाव मिळतो हे सांगणं अर्धसत्य आहे। जास्तीत जास्त कांदा हा 3,500 रुपयांच्या आतच विकला जातोय, हे सत्य आहे। बरं, मागच्या 2 आठवड्यांमध्ये कांद्याच्या भावात काहीशी वाढ झाल्यानंतर कांदा उत्पादक मालामाल होत असल्याच्या बातम्यासुद्धा यायला सुरुवात झाली आहे। मग ह्या वाढलेल्या कांद्याच्या भावात शेतकऱ्यांचं नेमकं अर्थकारण काय आहे हे पाहणं गरजेचं आहे। आता आपल्याला माहीतच आहे की कांद्याचे भाव तर 2 आठवड्यापासूनच वाढले। पुढचे काही दिवस कांद्याचे भाव वाढतीलही। पण आपण जर शेतकऱ्यांच्या पूर्ण वर्षभराचा विचार केला तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कांदा हा तोट्यातच विकावा लागला। कांद्याचे भाव मोठ्या मुश्किलीनं ऑगस्ट महिन्यात 2,000च्या पार गेले होते। तोही काही बाजारांमध्येच पोहोचला होता। पण सरकारनं काय केलं? सरकारनं कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावलं। म्हणजेच काय झालं? कांद्याचे भाव बाजारात पडले होते। कांदा अगदी 1,200 रुपयांपासून शेतकऱ्यांना विकावा लागला होता। त्यामुळं शेतकऱ्यांचं अर्थकारण अधिकच कोलमडलं होतं। आता आपण बघतोय की 2 आठवड्यांपासून कांद्याचे भाव वाढले। पण कांद्याचे भाव का वाढले? तर बाजारात मागणीपेक्षा कांद्याची आवक म्हणजेच पुरवठा कमी आहे, त्यामुळे वाढले। पुरवठा कशामुळे कमी झाला? तर शेतकऱ्यांकडे माल कमी आहे। मग शेतकऱ्यांकडचा माल कसा कमी झाला? एकतर उत्पादन घटलं असेल किंवा मग चाळीतला कांदा खराब झाला असेल। यंदा काय झालं? तर यंदा दोन्ही गोष्टी घडून आल्या। बदलते वातावरण, पाऊस यामुळं कांद्याचं उत्पादन कमी झालं होतं। त्यातच बदलत्या वातावरणाचा चाळीतील कांद्याला सुद्धा फटका बसला होता। त्यामुळे शेतकऱ्यांकडे सध्या माल कमी आहे। बाजारात कांदा कमी येत असल्यामुळंच दरात सुद्धा वाढ झालेली आहे। यापुढील काळात सणांमुळे कांद्याला मागणी वाढते, त्याचाही परिणाम दरावर आपल्याला दिसून येतोय। सध्याच्या कालावधीमध्ये खरीपातील कांदा सुद्धा येत असतो। पण आपल्याला माहीतच आहे की खरीप कांद्याची लागवड सुद्धा यंदा 30 ते 40% कमी झाली होती। या कांद्याला सुद्धा कमी पावसाचा आणि उष्णतेचा फटका बसतोय। म्हणजेच काय? तर खरीप कांद्याच्या उत्पादनात सुद्धा घट येण्याची शक्यता आहे। आता ह्या सगळ्या समीकरणामुळे कांद्याचं उत्पादन किंवा बाजारात येणारा कांदा कमी दिसतोय। पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च। आपल्याला जरी सध्या शेतकऱ्यांच्या हातात कमी कांदा दिसतो, त्यामुळे त्याला मिळणारा भाव चांगला दिसतो। पण दुसरीकडं याच कांद्यासाठी शेतकऱ्यांना जो खर्च आलेला आहे तो अगदी मोठ्या प्रमाणात वाढला आहे। शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला म्हणजे तो त्यांच्या हाती आला नाही, पण त्यावर तर शेतकऱ्यांना खर्च करावाच लागला होता। याचाच अर्थ असा की उत्पादन जरी कमी झालं तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मात्र वाढलेला आहे। या वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना यंदा किमान 2,000 रुपये भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांचं अर्थकारण काहीसं सुधारलं असतं। म्हणजेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघाला असता। पण सरकारच्या मेहरबानीनं कांद्याचा आत्तापर्यंतचा दर म्हणजे चालू वर्षामध्ये आत्तापर्यंत मिळालेला भाव हा 2,000 रुपयांच्या आतच होता। आता मागच्या 2 आठवड्यांपासून कुठंतरी भाव काहीसा वाढला। त्यातही आता अशा बातम्या सुरू झाल्या की कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले। त्यातही कांद्याच्या वाढलेल्या दराच्या चर्चा आहेत।
त्यातही कमाल भावाचा आधार घेतला जातो. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा रोष आहे. कांद्याच्या बाबतीत बातम्या करताना किमान शेतकऱ्यांचं अर्थकारण सुद्धा लक्षात घ्यावं अशी माफक अपेक्षा कांदा उत्पादकांची आहे. सध्या बाजारात होणारी कांदा आवक ही सरासरीपेक्षा किमान 30% कमी आहे. त्यामुळे साहजिकच कांद्याच्या भावात वाढ होणं अपेक्षित होतं. येणाऱ्या काही महिना 2 महिन्यांमध्ये कांद्याची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढू शकतात. पण एक गोष्ट आपण सर्वांनी इथं लक्षात घ्यावी, कांद्याचा भाव अगदी सांगितलं जातं, सध्या जे सांगितलं जातं आहे की 5,000पर्यंत पोहोचला आहे, की जो पोहोचला नाही आहे, सरसकट पोहोचला नाही. तो सरसकट कांद्याचा भाव 5,000 जरी झाला तरी शेतकऱ्यांचं अर्थकारण हे भरून निघणारं नाही आहे. याचं कारण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण सणासुदीच्या काळामध्ये कांदा उत्पादक मालामाल झाल्या अशा बातम्या ऐकत असू तरी शेतकऱ्यांचं अर्थकारण हे वेगळंच असणार आहे. त्यामुळं जेव्हा जेव्हा कांद्याची चर्चा होईल तेव्हा शेतकऱ्यांचं हे अर्थकारणसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला याविषयी काय वाटतं? तसंच कांदा बाजार आणि शेतीमाल बाजाराविषयी आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून माहिती देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.